तुमच्या घरी मटण थाळी बनवणं जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मटण थाळीमध्ये आज आपण भाकरी, सुकं मटण, झणझणीत रस्सा आणि अळणी भात करणार आहोत। त्यासाठी आधी छान गुलाबी मटण आणून ते स्वच्छ धुवून घेतलं। कुकरमध्ये साधारण मटण बुडेल एवढं पाणी टाकून आपण ते उकडायला ठेवतो। कमी वेळात थाळी करण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याने आपण आधी आलं लसूण ठेचून घेऊया। त्यानंतर एका बाजूला कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला कांदा बारीक चिरून घेऊया। ही थाळी कमीत कमी वेळात बनवण्यासाठी मी तुम्हाला इंटरेस्टिंग टिप व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता भाजलेलं खोबरं आणि कांदा चिरून वाटण करून घेऊया। वेळ वाचवण्यासाठी आपण एका वेळी 2 कढया गॅसवर ठेवूया, जेणेकरून एकाच वेळी सुक्कं मटण आणि रस्सा करता येईल। तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। तोपर्यंत शिजलेल्या मटणातून पाणी गाळून घेऊया। त्यानंतर कांद्यामध्ये हळद, मसाला, चवीपुरता मीठ आणि गरम मसाला घालूया। एका कढईत मटण ऍड करूया। त्यानंतर ते छान ढवळून त्यावर झाकणात पाणी ठेवूया, म्हणजे वाफेवर मटण मस्त मुरेल। आता दुसऱ्या कढईत थोडे वाटण घालून पाणी ऍड करून घेऊया। मग मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात मटणाचं पाणी घालूया। थोडं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया। एक उकळी आली की झणझणीत मटण रस्सा तयार। आता उरलेलं वाटण मटणात घालून तेल सुटेपर्यंत शिजलं की मटणही तयार। जसं आपण कमी वेळात थाळी करतोय तसंच आपण कमी भांड्यांचा वापर पण करतोय, त्यामुळे मटण शिजवलेल्याच कुकरमध्ये आपण अळणी भात करणार आहोत। त्यासाठी तेलात खडे मसाले घालूया। सविस्तर रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यानंतर त्याच तेलात कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालूया। मग हळद आणि गरम मसाला घालून त्यात इंद्रायणी तांदूळ आणि पुरेसं पाणी व चवीपुरता मीठ घालून 3 शिट्या काढून घेऊ। आता राहिली भाकरी, तर आमच्याकडे जनरली उकडीच्या भाकरी केल्या जातात, पण थाळीसाठी म्हणून मी अशा पिठावर थापलेल्या नाचणीच्या भाकरी करते। तर आता इंटरेस्टिंग टिप अशी की आपण वाटण करताना कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा मसाले वापरले नाहीत, त्यामुळे दोन्हीही पदार्थात आपण सेम वाटण वापरू शकलो आणि वेळही वाचवू शकलो।
तव्यावर भाकरी टाकली आणि एका बाजूला पाणी लावलं की भाकरी मऊ होते. ही बघा, टम्म फुगली आपली भाकरी आणि झाली थाळी रेडी.